श्री स्वामी समर्थ. मीन राशीच्या व्यक्तींनो, 26 जुलै 2026 नंतर तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होऊ शकतो जो तुमच्या मेहनतीची खरी परीक्षा घेईल आणि त्याचबरोबर योग्य वेळी त्याचे फळही देऊ शकतो. अनेक दिवसापासून रखडलेली कामे पुन्हा गती घेऊ शकतात, प्रयत्नांना योग्य दिशा मिळू शकते आणि आयुष्यातील काही महत्त्वाच्या अडचणी हळूहळू कमी होण्याची शक्यता आहेत. पण या काळात एक छोटी चूक ही तुमची प्रगती थांबवू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत 26 जुलै ते 10 डिसेंबर 2026 या शनिवक्रीच्या काळात मीन राशीच्या जीवनात कोणते महत्त्वाचे बदल घडू शकतात. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण मीन राशीसाठी शनिवक्रीचा सविस्तर प्रभाव जाणून घेणार आहोत. अनेकाच्या मनात शनिवक्रीबद्दल भीती असते, पण प्रत्येक वेळी शनिवक्री म्हणजे अडचणी असे नाही. हा काळ अनेकदा अपूर्ण राहिलेले कामे पूर्ण करण्याचा, स्वतःच्या चुका सुधारण्याचा आणि मेहनतीचे योग्य फळ मिळवण्याचा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनी प्रत्यक्षात मागे फिरत नाही. पृथ्वी आणि शनीच्या गतीतील फरकामुळे ते वक्री दिसतात. हा काळ आपल्याला थांबून विचार करण्याची, जुन्या अनुभवामधून शिकण्याची आणि योग्य दिशेने पुन्हा सुरुवात करण्याची संधी देतो. म्हणून हा काळात घाबरण्यापेक्षा संयम आणि सकारात्मक विचार महत्त्वाचे ठरतात. मीन राशी आणि साडेसाती. मीन राशीसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा मानला जातो. साडेसातीच्या काळात अनेकांना मानसिक ताण, जबाबदाऱ्या आणि जीवनातील बदलांचा अनुभव येऊ शकतो. परंतु ज्यांनी आतापर्यंत प्रामाणिक मेहनत केली आहे त्यांच्यासाठी हा काळ त्या मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. शनी कधीही आळशीपणाला साथ देत नाही, ते नेहमी कर्माला महत्त्व देतात. या काळात नकारात्मक विचारापासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे. कधीकधी अपेक्षित परिणाम उशिरा मिळू शकतात, मात्र त्यामुळे निराश होऊ नका. दररोज छोट्या छोट्या ध्येयांकडे लक्ष द्या. तुमची मेहनत योग्य दिशेने सुरू असेल तर भविष्यात चांगले परिणाम मिळण्याची शक्यता वाढेल. या काळात प्रयत्न, धैर्य, संवाद आणि कौशल्याशी संबंधित विषय अधिक महत्त्वाचे ठरू शकतात. तिसरा भाव म्हणजे स्वतःच्या मेहनतीने मिळवलेले यश. म्हणून नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा कृतीवर भर द्या. जितके सातत्यपूर्ण मेहनत कराल तितके चांगले परिणाम मिळण्याची शक्यता वाढेल. जर तुम्ही यूट्यूब, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, ब्लॉगिंग, कंटेंट क्रिएशन, IT, फ्रीलान्सिंग किंवा ऑनलाईन व्यवसाय यांसारख्या क्षेत्रात काम करत असाल तर हा काळ नवीन संधी घेऊन येऊ शकतो. पूर्वी अडकलेले प्रोजेक्ट्स पूर्ण होऊ शकतात. नवीन प्रेक्षक, ग्राहक किंवा उत्पन्नाचे मार्ग तयार होण्याची शक्यता आहे. मात्र सातत्य आणि दर्जेदार काम याकडे विशेष लक्ष द्या. या काळात तुमचे शब्द आणि संवाद महत्त्वाची भूमिका बजावतील. गोड आणि संयमी बोलणे अनेक दारे उघडू शकतात. रागाच्या भरात बोलणे किंवा घाईघाईने प्रतिक्रिया करणे टाळा. शांत स्वभाव आणि योग्य संवादामुळे नाती अधिक मजबूत होतात. शनी आपल्याला एकच गोष्ट शिकवतात: योग्य कर्म करा, संयम ठेवा आणि हार मानू नका. आज केलेली प्रामाणिक मेहनत उद्याचे मोठे यश घडवू शकते. म्हणून या काळात प्रत्येक दिवस स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी वापरा. आपण जाणून घेणार आहोत वैवाहिक जीवन, व्यवसाय, भागीदारी, नोकरी, करिअर, उत्पन्नाचे नवीन स्रोत, आर्थिक स्थिती आणि या काळातील महत्त्वाच्या स्थितीबद्दल सविस्तर माहिती आणि नवीन संधीचा मीन राशीवर कसा प्रभाव पडू शकतो. या काळात नातेसंबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. जर पती-पत्नीमध्ये काही गैरसमज किंवा दुरावा निर्माण झाला असेल तर संवादाच्या माध्यमातून तो कमी करण्याची संधी मिळू शकते. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. रागापेक्षा संयम आणि विश्वास यांना अधिक महत्त्व द्या. ज्या व्यक्ती विवाहयोग्य आहेत त्यांच्यासाठी नवीन स्थळे किंवा सकारात्मक चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर या काळात कामामध्ये स्थिरता येऊ शकते. पूर्वी रखडलेले व्यवहार मार्गी लागू शकतात. नवीन व्यावसायिक संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्येक करार किंवा आर्थिक व्यवहार पूर्णपणे समजून घेऊनच अंतिम निर्णय घ्या. विश्वासासोबत पारदर्शकताही तितकीच आवश्यक आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना ग्राहक संख्या वाढण्याची शक्यता आहे. जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क होऊ शकतो. नवीन ऑर्डर, नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. तसेच कोणताही व्यवसाय मोठा विस्तार करण्यापूर्वी योग्य नियोजन आणि आर्थिक अंदाज तयार करा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास वाढू शकतो. नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर अर्ज, मुलाखत आणि कौशल्य वृद्धी यावर लक्ष केंद्रित करा. मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता या काळात अधिक असू शकते. कर्माशी संबंधित विषय या काळात विशेष महत्त्वाचे ठरू शकतात. तुम्ही जितके प्रामाणिकपणे काम कराल तितके त्याचे परिणाम भविष्यात दिसू शकतात. शनी नेहमी कष्टाचे मूल्य देतात. शॉर्टकटपेक्षा योग्य मार्ग निवडा. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. फ्रीलान्स काम, ऑनलाईन प्रोजेक्ट, अतिरिक्त व्यवसाय किंवा नवीन कौशल्यामधून आर्थिक लाभ मिळू शकतो. मात्र उत्पन्न वाढले म्हणून खर्चही वाढवू नका. बचतीवर आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनावर भर द्या. मागील काही काळात वाढलेले अनावश्यक खर्च आता कमी करण्याची संधी मिळू शकते. खरेदी करण्यापूर्वी गरज आणि प्राधान्य यांचा विचार करा. लहान बचतही पुढे मोठा आधार ठरू शकते. आर्थिक स्थिती हीच या काळातील सर्वात मोठी ताकद असेल.
या काळात कधीकधी निकाल उशिरा मिळू शकतात, मात्र त्यामुळे निराश होऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक अडचण ही नवीन शिकवण घेऊन येते. सातत्य, संयम आणि सकारात्मक दृष्टीमुळे यामुळे अनेक गोष्टी तुमच्या बाजूने वळू शकतात. आता जाणून घेऊया या शनी वक्रीच्या काळात कोणते उपाय करावेत, कोणत्या सवयी अंगीकाराव्यात आणि हा काळ अधिक सकारात्मक कसा घालवता येईल. गुरु आणि शनिदेवाच्या कृपेचा मार्ग. मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु मानला जातो. त्यामुळे या काळात ज्ञान, सद्विचार, नम्रता आणि सेवाभाव यांना विशेष महत्त्व आहे. तसेच शनिदेव कर्माचे फळ देणारे ग्रह असल्यामुळे प्रामाणिकपणा, शिस्त आणि संयम यांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. दररोज सकाळी किंवा गुरुवारी श्रद्धेने गुरु बीज मंत्राचा जप करा. ओम ग्राम ग्रीम ग्रौम सह गुरुवे नमः हा मंत्र जपत असताना मन शांत ठेवा आणि ज्ञान, योग्य निर्णय क्षमता व जीवनात प्रगती यासाठी प्रार्थना करा. शनिदेवाचा बीज मंत्र. सूर्यास्तानंतर किंवा शनिवारी शांत वातावरणात शनिदेवांचा बीज मंत्र जपणे शुभ मानले जाते. ओम प्राम प्रीम प्रोम सह शनिचराय नमः रोज एक माळ जप करणे. शक्य नसल्यास आपल्या क्षमतेनुसार नियमित जप करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, मंत्र जपाबरोबर चांगले कर्म हेच सर्वात मोठे साधन आहे. या काळात वृद्ध व्यक्ती, गुरुजन, शिक्षण, गरजू, गरीब आणि असहाय्य लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करा. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा आवश्यक वस्तूंची मदत करू शकता. दान करताना प्रसिद्ध किंवा अपेक्षा न ठेवता सेवाभावाने केलेले कार्य अधिक फलदायी मानले जाते. साडेसातीचा काळ म्हणजे फक्त संकटाचा काळ असे समजू नका. हा काळ स्वतःला अधिक मजबूत, शिस्तबद्ध आणि जबाबदार बनण्याची संधी दिसतो. नकारात्मक विचार, भीती आणि निराशा यांना मनात स्थान देऊ नका. प्रत्येक अडचण ही नवीन संधी घेऊन येते हा विश्वास कायम ठेवा. या काळात आळस हा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो. काम पुढे ढकलणे टाळा. दररोजचे नियोजन करा. लहान लहान उद्दिष्टे ठेवा आणि ते वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शनी मेहनतीला कधीही वाया जाऊ देत नाही. शनी वक्रीचा काळ आपल्याला थांबून विचार करण्याची संधी देतो. भूतकाळातील चुका सुधारून पुढे जाण्याचा हा योग्य काळ आहे. जो व्यक्ती संयम, प्रामाणिकपणा आणि सातत्याने काम करतो त्याला योग्य वेळी यश नक्की मिळते. म्हणून नशिबापेक्षा कर्मावर विश्वास ठेवा. मित्रांनो, 26 जुलै ते 10 डिसेंबर 2026 हा शनी वक्रीचा काळ मीन राशीसाठी मेहनतीचे फळ देणारा, नातेसंबंध सुधारण्याची संधी देणारा आणि करिअरमध्ये प्रगती घडवून आणणारा ठरू शकतो. डिजिटल क्षेत्र, व्यवसाय, नोकरी, वैवाहिक जीवन, उत्पन्नाचे नवीन मार्ग आणि आर्थिक नियोजन या सर्व क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात. मात्र या सर्व गोष्टीचा पाया एकच आहे: योग्य कर्म, सकारात्मक विचार, संयम आणि सातत्यपूर्ण मेहनत. ही 4 तत्वे पाळली तर शनी वक्रीचा काळ तुमच्या आयुष्यात नवीन दिशा देऊ शकतो. तुमची रास मीन असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. या व्हिडिओमधील कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात महत्त्वाचा वाटला हेही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशीभव्य, ग्रहगोचर आणि ज्योतिषविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एक नवीन राशी भविष्य व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि सत्कर्म करत राहा. नमस्कार.